नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। कोथरूड हल्ला प्रकरणातील घायवळ टोळीच्या गुंडाला मुंबईतून अटक, व्यावसायिकावर कोयत्याने केले होते वार। पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ विरोधात दिलेल्या तक्रारीच्या रागातून कोथरूड येथील मोबाईल दुकान चालक अमित शिंदे याच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या घायवळ टोळीचा मुख्य आरोपी प्रशांत धुमाळ याला पुणे पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतला आहे। 3 दिवसापूर्वी मंगळवारी सायंकाळी कर्वे रोडवरील कोकण एक्सप्रेस हॉटेल समोर ही घटना घडली होती। अमित शिंदे दुकानाबाहेर उभे असताना 8 ते 10 जणांच्या टोळीने त्यांच्यावर कोयत्याने वार करून हल्ला केला होता। या हल्ल्यात शिंदे गंभीर जखमी झाले होते। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश घायवळ विरोधात अमित शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून घायवळ टोळीने हा हल्ला केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे। मुख्य सूत्रधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रशांत धुमाळ यांनी हल्ल्याचं नियोजन केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे।